हा घोळाना जेवणात असला ना तर भाजीची गरजच पडत नाही आणि 2 घास जास्तच जेवण जेवतो आपण. आता हिवाळा असल्यामुळे पातीचा कांदा बाजारात मिळत आहे, तर तो सुद्धा नक्की घ्या. तर यासाठी घेतले 1 वाटी मेथी, 1 वाटी भिजवलेली हिरवी मूग डाळ, 1 वाटी चिरलेला टमाटर, 1 वाटी चिरलेला कांदा, पत्ताकोबी किसलेली, ओला हिरवा मटारदाणे, 1 वाटी गाजर चिरून घेतलाय, 1 वाटी मुळा हा सुद्धा चिरून घेतलाय, चवीनुसार हिरवी मिरची घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे. भाकरी चपाती सोबत खाऊ शकतो किंवा जेवणात तोंडीसुद्धा लावू शकतो, नुसतंही खाऊ शकतो. हेल्दी आहे हा घोळाना. या घोळाण्यामुळे थोडं जास्तच जेवण होतं. एखाद्या वेळेला आपण घरी फोडणीचं वरण बनवतो, तर कधी भाजी संपली असते, तर कधी बनवलेलीच भाजी आवडत नाही, तर अशा वेळी हा असा घोळाना बनवून खा. 2 पोळ्या जास्तीच्याच खाल. खूप छान जेवण होतं या घोळाण्यासोबत. तेलाचा तडका द्यायचा नाही आहे, गॅस लावायचा नाही आहे, शिजवायचं नाही आहे, परतायचं नाही आहे. अगदी इझी रेसिपी आहे.